उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी दादरमधील शिवाजी पार्क जवळील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे। उद्धव ठाकरेंनी यावेळी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतलाय आणि आवश्यक सूचना देखील दिल्या आहेत। हे स्मारक लवकरच जनतेसाठी खुलं होण्याची शक्यता आहे। आमदार आणि खासदारांना आदर आणि सौजन्याची वागणूक देण्याचे आदेश सरकारने सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले। लोकप्रतिनिधींच्या भेटीत शिष्टाचार पाळणं आणि त्यांच्या पत्रांना 2 महिन्यात उत्तर देणं बंधनकारक आहे। आदेशाचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे। अंधेरीतल्या एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो कोरी मतदार ओळखपत्र आढळलेली आहेत आणि या रिकाम्या ओळखपत्रांमुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। विरोधकांनी संशय व्यक्त करत तात्काळ तपासाची मागणी केली आहे। ही कार्ड्स टँकमध्ये कशी आली याचा तपास सुरू आहे। दुबईमध्ये एअर शो सुरू असताना तेजस लढाऊ विमान कोसळलं। हवाई कसरती करत असताना हा अपघात झालाय। वेगात जमिनीवर कोसळल्यानंतर विमानाला आग लागून काळा धूर पसरलाय। या घटनेमुळे एअर शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कोलकाता आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये आज सकाळी अचानक भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत। संपूर्ण पश्चिम बंगाल भूकंपानं हादरून गेलं। भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली, ज्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक घाबरून घराबाहेर पळाले। साताऱ्यातील म्हसवडमध्ये सिद्धनाथ यात्रेचा उत्साह पाहायला मिळालाय। सिद्धनाथाच्या नावाने चांग भलचा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत सिद्धनाथाची आणि जोगेश्वरी देवीची रथातून मिरवणूक काढण्यात आली। या यात्रेला केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर आंध्र प्रदेश तसंच कर्नाटकातील लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली। जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे, तर खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली। चंपाषष्ठी निमित्त जेजुरी गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं पाहायला मिळालंय। 6 दिवस हा उत्सव चालणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीनं देण्यात आली। पुण्यातील येरवडा हत्या प्रकरणातील आरोपी जावेद शेख याने पोलिसांचा धाक झुगारून जंगी वाढदिवस साजरा केलाय। तुरुंगातून बाहेर येताच त्याने पोलिसांची समज असून देखील फटाके फोडलेत आणि दहशत माजवली आहे। या गंभीर कृत्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे। आयडीबीआय बँकेतील मराठी कामगारांच्या मदतीसाठी मनसे मैदानात उतरली आहे। गेल्या 5 वर्षांपासून आयडीबीआय बँकेत अनेक मराठी कर्मचारी काम करतात, मात्र वेळेत वेतन मिळत नसल्याने कामगारांची आंदोलनं समोर येत आहेत। यावेळी मनसेही सहभागी झाली असून कामगारांना कायम करावं, पगार वाढवावा अशी मागणी केली जाते। मात्र अधिकारी माजुरडे असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला। तहसील कार्यालयासमोर 5 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे। बातमी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात झालेल्या अन्यायाविरोधात वैजापुरात 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी अनुदान मिळाल्याने संतप्त शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढलेत। प्रशासनाने तोडगा न काढल्याने आंदोलकांनी रात्रभर मुक्काम केलाय, तर एका आंदोलकाची प्रकृती खालावली। आज जे तहसील कार्यालयासमोर 5 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे त्या कोटी रुपये कमवून द्यायचे शेतकऱ्यांना मिळवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धाराशिव जवळील ढोकी चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याचं पाहायला मिळालंय। कारखान्यांनी बेकायदेशीर गाळप सुरू केल्याचा आरोप होतोय।
आणि संघटनेने उसाला 3500 दर देण्याची मागणी केली। बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या पुणतांबा गावात ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीसमोर मटकाफोड आंदोलन केलेले आहे आणि संताप व्यक्त केला आहे। नियमित पाणी पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला। बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये रेशन दुकानांवर गहू आणि तांदूळासोबत ज्वारीचा पुरवठा सुरू झालाय। 5,38,000 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 1 किलो गहू, 1 किलो ज्वारी आणि 3 किलो तांदूळ मिळणार। अनेक दुकानांवर तांदळाचा साठा कमी झालेला आहे आणि त्यामुळे धान्य वाटपाला उशीर होतोय। नागपूरच्या सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या संगणक परिचालकांनी संप पुकारल्याचं आपण पाहतोय। तर 4 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांची आंदोलनं सुरू आहेत। सेवा पुरवठादार कंपन्यांची मुदत संपल्याने मानधनाबाबत अनिश्चितता पाहायला मिळते। वेळेवर मानधन न मिळाल्याने ते आर्थिक संकटात सापडले। आणि आता बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबईत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दुसऱ्यांदा उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते झालं। यापूर्वी अमित ठाकरेंनी उद्घाटन केल्याने वाद झाला होता। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी दांडी मारल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। मुंबईच्या मालाडजवळ मार्वे मड या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कांदळवण पट्ट्यामध्ये अवैध भराव टाकल्याचं उघड झालंय। ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाने या विरोधात तहसीलदारांची भेट घेतली आहे आणि तक्रार केली आहे। अवैध भराव तात्काळ थांबवून ठेकेदार आणि भरणी माफियांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात येते। नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी अभिनेते सयाजी शिंदे थेट यांनी इशारा दिलेला आहे। तर कुंभमेळ्यासाठी तपोवन मधील झाडं तोडणं हे दुर्दैवी आहे। आम्ही एक झाड तोडू नये यासाठी 100 माणसं मरू पण एकही झाड तोडू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। तुम्ही जर एक झाड तोडून 10 झाडं लावणार सांगत असाल असलं काय? पिंपरी चिंचवड मधील शरद नगर आणि दुर्गानगर SRA स्कीम मध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात तुंबलंय। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। तर विकसक आणि महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील उपाययोजना होत नसल्याने नागरिक चांगलेच संतापल्यात। झोपडपट्टीच बरी होती अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयात जेवण करताना रुग्णांवर मधमाशांच्या झुंडीने हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय। तर 39 रुग्ण आणि 2 कर्मचारी जखमी झालेत। हल्ला नेमका कुठून झाला याची चौकशी सुरू आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा विवाह सोहळा 23 नोव्हेंबरला सांगलीमध्ये पार पडणार आहे। नवरदेव संगीतकार पलाश मुच्छल वराडींसह सांगलीमध्ये दाखल झालाय। तर मानधना कुटुंबाकडून वराडींचं जंगी स्वागत झालंय। आपण पाहतोय मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येते। कोयत्याचा धाक दाखवून माथाडी कामगारांकडून खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या टोळीतील 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून 17,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पालघरच्या मोखाडीमधील तोरंगण घाटामध्ये ट्रकचा भीषण अपघात झालाय। या अपघातात ट्रकमधील एका मजुराचा मृत्यू झालाय। तर इतर 30 प्रवासी गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।